आजपासून आपण 168 किलोमीटर काम सुरू करतोय। त्यापैकी नवीन जी सुरुवात आहे ती 68 किलोमीटरची आहे। 2020 साल उजाडलं, 2538 कोटी सुधारित मान्यता। 2024 उजाडलं, 4800 कोटीची मान्यतेचा प्रस्ताव सादर आहे। आतापर्यंत 2300 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने आणि 2500 कोटी रुपये रेल्वेनी अशा पद्धतीने खर्च केलेले आहेत आणि जानेवारी 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं प्रस्तावित आमच्या रेल्वे विभागाने केलेलं आहे। मी त्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं, रेल्वे मंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो की त्यांनी या सगळ्या गोष्टी मनावर घेतल्यामुळं 95-96 मध्ये सुरू झालेलं काम जवळपास 30-35 वर्षांनी पूर्ण होत आहे। आत्ताही ही ट्रेन आहे ना, ही आज सुरू होती, ही त्यांनी बजरंगनी सांगितलं तसं डिझेलवर चालणार आहे, परंतु आम्हाला महिन्याभरामध्ये ती इलेक्ट्रिकवर चालवायची। त्याच्यामुळं 2 ते 2.5 तास तुमच्या इथून त्या अहिल्यानगरला जाताना वाचणार आहे। आत्ता थोडासा प्रवास जास्त आहे, वेळ आणि जवळपास 5 तासाची आहे, पण ती टप्प्याटप्प्यामध्ये आपण कमी करणार आहोत। विकास करत असताना त्याच्यामध्ये मार्ग काढावा लागतो। महाराष्ट्रवादी रे